आणि एकीकडे मुंबईमध्ये महापौरपदी भाजपचा महापौर 44 वर्षांनी विराजमान होत असताना तिकडे चंद्रपूरमध्ये सुद्धा काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भाजपनं हिरावून घेतला आणि भाजपनं महापौरपदी स्वतःचा नगरसेवक विजय केला। पण यामध्ये भाजपला आपल्या जुन्या मित्राची अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी साथ मिळाली आणि त्यामुळे चंद्रपुरात आधी काँग्रेसच्या बाजूने असलेल्या ठाकरेंच्या सेनेनं ऐन वेळेला भूमिका बदलली का याची चर्चा रंगली। चंद्रपुरातली सत्ता स्थापनेची इनसाइड स्टोरी अतिशय रंजक आहे। एनडीएचा जुना मित्र असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं ऐन वेळेला भाजपला हात दिला आणि काँग्रेसचा गेम फसला। यामुळे महाविकास आघाडीत आता धुसफूस सुरू झाली आहे। पण काँग्रेसकडनं सन्मानजनक प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर ठाकरेंचे स्थानिक नेते संदीप गिरेंनी भाजपसोबत संपर्क साधल्याचं समजतंय। चर्चेसाठी अतिशय कमी वेळ होता, युती करायचं ठरलं, पण चर्चेसाठी वेळ कमी असल्यामुळे गाडीमध्येच कारमध्येच युतीची अंतिम चर्चा झाली आणि करारनाम्यावरती सही सुद्धा झाली। मात्र यामुळे भाजपला साथ देणाऱ्या ठाकरेंना काँग्रेसनं नवा इशारा दिलाय। परभणीत ठाकरेंना काँग्रेसच्या सोबतीची गरज आहे, त्यामुळे चंद्रपूरमधला हा वचपा काँग्रेस परभणीमध्ये तर काढणार नाही ना, याची चर्चा सुरू झाली आहे। चंद्रपूरमध्ये जे घडलं म्हणजे ठाकरेंनी अचानकपणे भाजपला साथ दिली, याबद्दल संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी सगळा आरोप हा काँग्रेसवरतीच केलेला आहे। काँग्रेस पक्षच इतका विस्कळीत झाला त्या भागामध्ये, म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की 27 सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना ते सत्ता चंद्रपूरची मिळवू शकले नाहीत। याला जबाबदार कोण याची चौकशी उच्च पातळीवरती व्हायला पाहिजे। शिवसेनेला दोष देऊन अर्थ नाही। तुमच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते, वंचित MIM ह्याने सुद्धा तुम्हाला पाठिंबा शेवटच्या क्षणी दिला नाही, कारण तुमच्यामध्ये एक वाक्यता नव्हती आणि तुमच्या 2 गटामध्येच भानगडी सुरू राहिल्या शेवटपर्यंत। त्याच्यामुळे इतर जे पक्ष तुम्हाला पाठिंबा देणारे होते त्यांना तटस्थ राहावं लागलं किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला। आणि चंद्रपूरमध्ये गेम नेमका कसा फिरला? अचानकपणे शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसची साथ का सोडली आणि भाजपची साथ देण्याचं निश्चित का केलं, याची इनसाइड स्टोरी गिरेंनी सांगितलेली आहे, ठाकरेंच्या नेत्यांनी सांगितली। आपण पाहूया। कारमध्ये चर्चा होण्याचे कारण फक्त एवढेच होते की मनपाची कार्यवाही 11 वाजता सुरू होणार होती। त्यासाठी फक्त 30 ते 35 मिनिटं बाकी होते आणि खूप घाई गर्दी होती आणि आमच्या सोबत काही कॉर्पोरेटर सोबतच होते। म्हणून आम्ही आणि आमच्या मित्रपक्ष उबाठा यांनी कारमध्ये बसून चर्चा केली आणि त्याच कारमध्ये आम्ही करारनाम्यावर सही केली। फक्त वेळ वाचवण्यासाठी आम्ही घाई गर्दीमध्ये कारमध्ये चर्चा केली आणि करारनाम्यावर सही केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।